नमस्कार. स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी योगिता आपल्यासोबत. तुमची आवाज देशाची आवाज. तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या. नमस्कार, आपण बघत आहात स्टार भारत न्यूज 19 चा डिजिटल प्लॅटफॉर्म. तुमची आवाज देशाची आवाज. आज एक नागपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. आज नागपूर क्षेत्रामधील मानेवाडा या क्षेत्रातील अवधूत नगर नंबर 2 या ठिकाणी एक आपत्तीजनक बातमी समोर येत आहे. या ठिकाणी खळबळजनक बातमी समोर येत आहे. आज 13 वर्षाचा लहान मुलगा, मात्र 13 वर्षाचा लहान मुलगा घर सोडून निघून गेला. 2 महिने झालेले आहेत. बघूया आज या एरियामध्ये आम्ही स्वतः स्टार भारत न्यूज 19 ची टीम आली आहे. या टीमला या बातमीची माहिती मिळाली. बघूया यांच्या घरी जाऊन काय आहे विषय. काय प्रकरण झालं? आपलं नाव? माझं नाव होमेश्वरी आंबोलकर. काय प्रकरण आहे? म्हणजे आपण कोण? मी कार्तिकची आई बोलत आहे. हा. कार्तिकला मी थोडं रागवलं. काही थोडं तो म्हणजे असा वाईटपणा करायला लागला म्हणून त्याच्यासाठी मी बोलली आणि मी माझ्या कामाला निघून गेली. तर तिकडून मी घरी जेव्हा वापस आली तेव्हा तो घरात नव्हता आणि मला सांगितलं पण नाही, काही बोलला पण नाही माझ्याशी की मम्मी मी कुठे जाते, की काही सांगितलं पण नाही मला. तिकडून आई तेव्हापासून तो मला नाही दिसला म्हणून मी तिकडे शोध घ्यायला लागली. पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली पण अजूनपर्यंत त्यांनी पण काही शोध घेतला नाही आणि सगळ्या लोकांकडे जाऊन आली, सीपी कडे, इकडे तिकडे, आमदार लोकांकडे, पण त्यांनी काही मला अजून मदत दिली नाही. म्हणून आम्हाला आता तुमच्यापर्यंत यायला लागलं आणि हे आम्हाला कार्तिक विषयी तुमच्यापर्यंत पोहोचवायला लागलं. काय प्रकरण झालं? असं काय तुम्ही त्याच्याशी बोलले? काही घरी झगडा झाला? काय झालं? वाद झाला? कोणाशीच काही झालं नाही, फक्त मीच रागवलो त्याला. कशाबद्दल रागवलं तुम्ही? की तू चांगला राहा, तुमच्या मुलांसोबत फिरू नको, जास्त मस्ती करू नको, कोणी काही बोललं वगैरे तर आपल्याला म्हणजे कोणी बोलतील बा, तू सुधार वगैरे असं मी त्याला बोलली. वडील वगैरे काही बोलले त्याला? नाही, वडील वगैरे नाही बोलले. आणखी काही त्याचे काही शाळेमध्ये काही झगडा वगैरे असा प्रकार काही? नाही, कोणत्याच मुलासोबत काही नव्हतं. अचानक तो निघून गेला? सगळ्याशी चांगलाच राहत होता. ज्या दिवशी निघाला ती तारीख कोणती होती? तो 25/6. किती दिवस झाले या गोष्टीला? आता या 25ला 2 महिने होते. बरं. पोलीस स्टेशनला आपण गेले होते का? हो. काय म्हणत, काय झालं पोलीस स्टेशन मधून? काही कारवाई? त्यांना सांगितलं की आम्ही जाऊन आलो, शोध घेतलाय, शोध सुरूच आहे. अजूनपर्यंत काही पुरावा दिला नाही त्यांनी आम्हाला. बर. कुठलं पोलीस स्टेशन आहे? घोडकेश्वर पोलीस स्टेशन नागपूर. बर. आणखी काय तुम्ही सांगू इच्छाल? कसं गेला तो? म्हणजे तुमचं काय म्हणत आहे की आज तुमचा पोरगा आहे नाही जवळ? मला म्हणजे माझ्या कार्तिकला शोधून द्या आणि त्याला माझ्याकडे आणून द्या. मला कार्तिकची खूप आठवण येते. रात्री झोप मला लागत नाही, मला झोपेचं औषध घ्यावं लागते, म्हणून कार्तिकला मला आणून द्या, एवढंच मला म्हणायचंय. आपलं नाव? रामदास आंबुलकर. काय प्रकरण झालं? माहित नाही, मी घरी नव्हतो, मी होतो आपल्या दुकानावर. जेव्हा सायंकाळी घरी आलो तर हे सांगे मला की तो आहे नाही म्हणे. मी आपला असं माहिती तो गार्डन वगैरे. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजता मग पोलीस स्टेशनला फोन केला. तिथे गेलो पोलीस स्टेशनला, रात्रभर फिरलो आम्ही दोघे जण. तुम्ही कोण? मी वडील त्याचे. मी वडील. तुमचं पूर्ण नाव? रामदास जयराम आंबुलकर. आणि मुलाचं नाव? कार्तिक. किती वर्षाचा होता? 13 वर्षाचा. कुठे शिकत होता? आपला विकास पब्लिक स्कूल. विकास मध्ये शिकत होता. आणखी काय सांगू इच्छाल तुम्ही? नाही, बाकी काहीच नाही. रात्रभर ते मोहरम होता ना, मला वाटलं होऊ शकते तो ताजबागली या कुठं गेला मग मित्रासोबत. आम्ही ताजबागली गेलो, आपल्या वंजारी नगर आहे तिथेही गेलो होतो. किती दिवस झालेत? 2 महिने होऊन राहिले ना. काय अपेक्षा आहे आपली? फक्त तो आला पाहिजे. आला पाहिजे. तर महाराष्ट्राच्या जनतेला आपण काय सांगू इच्छाल? काय मेसेज द्याल? तुमचा मुलगा लवकर परत आला पाहिजे याकरिता संपूर्ण महाराष्ट्राची जनता, पूर्ण भारत तुम्हाला बघत आहे. तर तुम्ही मेसेज काय देऊ इच्छाल महाराष्ट्राच्या जनतेला की तुमचा बाळ लवकर परत आला पाहिजे? हो, सर्वांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. ज्याला कुणालाही त्याची बातमी कळली असेल, तो कोणाकडे थांबला असेल काही असेल, त्यांनी त्याला ताबडतोब लवकर आला पाहिजे. ज्याला दिसला तो त्याला इथं फोन करून की आम्हाला सांगायचं की तो इथं आहे, आम्ही तिथं जाऊन त्याला आणू शकतो. पोलिसांना तुम्ही पोलिसांकडे गेले, पोलीस स्टेशनला गेले, तर त्यांनी काय कारवाई केली? कधी तुम्ही अर्ज वगैरे दिलाय? आम्ही 25 तारखेला कार्तिक हरवला तेव्हापासूनच त्यांच्या इथे गेलो. ते रात्री त्या दिवशी ज्या दिवशी कार्तिक गेला त्या दिवशी आमच्यासोबत फिरले. दुसऱ्या दिवशी पण आमचा पंचनामा घ्यायला आले. अर्ज 8 दिवस त्यांनी काय कारवाई केली? त्यांनी FIR लिहून घेतली. FIR कुठे आहे?
ते FIR काय आहे? माझ्या जवळ FIR त्यांनी लिहून घेतली आणि कुठे FIR कॉपी? मला सांगितलं की आम्ही त्याचा शोध घेतो, आमची टीम पाहायला Zoom चालली, करा. ते शोधतच आहे. पण अजूनपर्यंत त्यांच्या हाताला कार्तिक लागलेला नाही आणि आम्हाला त्याचा काही मागे पुरावा करा मिळाला तुम्ही. नाही. आता Zoom केली? दीड महिन्याआधी एका ड्रायव्हर कडे कार्तिक मिळाला अशाची बातमी आम्हाला कळली. आम्ही त्यांच्याशी बोललो, पण तिथून तो कसा निघून गेला, काय निघून गेला, तिथल्या पोलिसांनी कोणता ड्रायव्हर होता? कुठलं गाव? पुण्याजवळ दौंड गाव आहे, तिथे शिवाजी ड्रायव्हर आहे. शिवाजी ड्रायव्हर कडे तो राहत होता. त्याचं आडनाव वगैरे काय होतं? टेकवडे, शिवाजी टेकवडे. तो कुठला ड्रायव्हर जिल्हा? दौंड तहसील येते, पुणे जिल्ह्यात. ही माहिती कोणी सांगितली तुम्हाला? आम्ही जे कार्तिकची इंस्टावर आणि फेसबुकला जी रील टाकली होती त्याच्या मार्फत त्यांना ते मिळाली आणि त्यातून त्यांनी आमचा नंबर शोधून आम्हाला त्यांनी कार्तिक विषयी सगळं सांगितलं की नाही, ही माहिती तुम्हाला पोलिसांनी दिली की अदर सोर्सेस मधून आली? नाही, ज्याच्याकडे कार्तिक राहता त्यांनी दिली. आणि मग ते माहित झाल्यावर आम्ही पोलिसांकडे गेलो, सांगितलं त्यांना ही असं मला माहित झालं बा, तुम्ही जाऊन शोध घ्या त्याचा. तर जाधव सरांनी तिथे जाऊन तपास घेतला, पण त्यांनाही अजूनपर्यंत म्हणजे नक्की काय झालं किंवा नाही हे अजूनही कळलं नाही आणि तो खरंच कोणाच्या सांगण्यावरून तिथून गेला किंवा नाही हे अजूनपर्यंत आम्हाला सत्य त्यातलं माहित नाही. पण आम्हाला या गोष्टीची उघड पाहिजे की त्याला तिथल्या पोलिसांकडे दिलं, तर का बरं ताब्यात घेतलं नाही, त्याच्यावर का दुर्लक्ष करून त्याला सोडून दिलं. तो नाबालिक मुलगा आहे, एकटा कुठे जाऊ शकतो, फिरू शकतो. आम्हाला त्याची भरपूर काळजी वाटत आहे. रोज आमचे नातेवाईक आम्हाला विचारतात की तुम्ही कशाला रागवलं, बोललं. त्या गोष्टीचं आम्हाला फार दुःख होत आहे. मी त्याची आई आहे बोलत. आता तुम्ही त्या लोकांना पण विचारा की का बरं तुम्ही त्यांना शोधलं नाही आणि शोधत का नाही, इतका वेळ कसा काय लागतं लहान मुलाला शोधायला. जर त्याला उद्या बाहेर असताना कमी जास्त झालं काही झालं तर आम्ही कोणाला काय बोलू, पोलिसांना बोलू की आम्ही आणखी म्हणजे कोणत्या लोकांना म्हणजे असं जाऊन उद्देशू की का बरं तुमच्यामुळे आमचा मुलगा हरवला, की आम्ही बोललो म्हणून हरवला. तुम्ही कोणाकडे जाऊन मदत घ्यायची आणि कोणाला मदत मागायची? आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, पोलीस कमिशनरकडून काय अपेक्षा आहे हे आपली जनता बघत आहे. तुम्ही या प्रेक्षकांना तुमचं सांगा, तुमचं मनोगत सांगा की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छाल? आम्ही रविवारला फडणवीस सरांच्या घरी जाऊन आलो, पण ते घरी नसल्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोललो नाही. तिथले कोणते लोक पण आम्हाला मिळाले नाही. पण त्यांना एकच म्हणणं आहे माझं की तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे त्या सरांनी गरीबातल्या सगळ्या लोकांसाठी जे मदत करायला निघाले आणि तुम्ही लोक करताय हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण तरी त्यातली मी एक लाडकी बहीण म्हणून तुमची किंवा एक गरीब बहीण म्हणून सांगते की माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला तुम्ही लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या ज्या तुम्हाला माहित असेल त्या पद्धतीने पोलिसांकडे, शिपी इकडे तिकडे सगळ्या सरांकडे तुम्ही जाऊन त्याला जास्तीत जास्त क्राईम ब्रँच असेल, पोलीस टीम असेल, त्यांच्या सर्वांचा शोध घेऊन तो पुन्हा मुंबई या साईडला तो आहे असं आम्हाला आढळलं, सांगितलं सुद्धा. तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना चौकशी करायला लावून त्यांच्या मार्फत तुम्ही त्यांच्यापर्यंत ही संदेश पोहोचवा आणि माझ्या कार्तिकला शोध करण्यात मदत करा. तर आपण या मानेवाडा क्षेत्रातील आपण एका आईची व्यथा बघितलेली आहे. हे इथे सगळे उपस्थित आहे, पूर्ण संपूर्ण एरियातले लोक उपस्थित आहे. मुलगा खूप शांत स्वभावाचा होता असं यांचं म्हणणं आहे. काही कारण नसताना तो निघून गेलेला आहे. तर बघूया आपण आजूबाजूच्या लोकांना परत याची विचारणा करू की खरंच काय प्रकार होता, यांनी जे सांगितलं तो प्रकार सत्य आहे की नाही हे सगळं आपण बाजूच्या लोकांना पण विचारूया. नमस्कार. नमस्कार. आपका शुभ नाम? तुमचं नाव? पाल. पाल. मुलगा कसा निघून गेला यांचं म्हणणं आहे. काय प्रकरण होतं? आपण याच्या बाजूला राहतात. वो तो खेल रहा था शाम को, अब जी। 8:30 बजे तक लगता है वो निकल गया। बाकी लड़का अच्छा था, उसको कुछ भी कोई बोलता जवाब नहीं देता था कभी, अच्छा था लड़का। अच्छा. हाँ, सुनता तो कोई भी काम को बोलो अपन भेजो कहीं तो जाता था वो लड़का, ऐसा था। तर त्यांच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की आम्ही काही बोललो नाही त्याला, नहीं काही नहीं नाही, कुछ नहीं बोले इसके बारे आणि में। अचानक तो निघून गेलेला आहे. 2 महिने झाले आहे, मुलगा परत आलेला नाही. तर ही बातमी सत्य आहे का? सही बात है ये तो, सही बात आहे. सही है ये तो। आणि मुलगा चांगला होता तुमच्या? हाँ। आपके नहीं 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 सही है वो, कुछ गलत नहीं था लड़का। मतलब उसका मूड कैसा था, कैसे निकलना था, यांचं काही झगडा वगैरे आपसामध्ये, नहीं नहीं काही पारिवारिक झगडा वगैरे? किसी से नहीं। 13 वर्षाचा मुलगा. तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिताल? महाराष्ट्राची जनता, पूर्ण भारताची जनता आपल्याला बघत आहे. त्या मुलगा लवकर वापस आला पाहिजे याकरिता महाराष्ट्राच्या जनतेला काय मेसेज द्याल? आज अच्छी बात है, माँ बाप अकेला है बेचारा वो, ऐसा नहीं। माँ बाप भी 3-2 मेहनत कैसे हो गए हैं, रो रहे हैं, काम धंधे छोड़ दिए हैं पूरा, ऐसा है। माँ बाप के पास आना चाहिए। आणि अजून तो शाळेत वगैरे जायचा का नियमित प्रमाणे?
नहीं काही भांडण वगैरे, नहीं, काही स्कूल में शोक, जाता था वो। काही शोक वगैरे त्याला? कुछ नहीं दिखती थी शौक वगैरह तो। काही छोटे ते- बच्चे को क्या दिखेंगे त्याचे इसमें? मित्रमंडळी कशी होते? मित्रों को भाई हम नहीं देखे, झूठ नहीं बोलते उसमें। याने म्हणजे चांगला मुलगा होता असं हाँ, आपलं म्हणणं आहे. अच्छा था लड़का। चला ठीक आहे, हाँ, धन्यवाद. धन्यवाद। इसको ले। नमस्कार, नमस्कार. आपलं शुभ नाव? गुणवंत धारपुरे. अं, शंकरराव धारपुरे. आता हे प्रकरण आपल्या एरियामध्ये घडलेलं आहे. 13 वर्षाचा मुलगा अचानक घर सोडून निघाला. त्यांच्या आई वडिलांचं असं म्हणणं आहे की बा त्याला काही आम्ही बोललो नाही आणि अचानक तो घर सोडून निघून गेला. हो, 1-2 महिने झाले. तर हे प्रकरण कितपर्यंत सत्य आहे? तुम्ही आज त्यांच्या घराच्या समोर तुम्ही राहतात, हो, बोला ना. त्याचे आई वडील त्याला काही रागावले नाही, काही नाही. तो अचानक निघून गेला घरून. पण तो त्याला 2 महिने झाले, तर पता नाही त्याचा अजून. पत्ता नाही. तर मुलाचा स्वभाव वगैरे कसा होता? स्वभाव चांगला होता त्याच्यावाला. तो आमच्या संग ते हरिपाठ मध्ये आहे रोज. हरिपाठला यायचा? हो, शाळेमध्ये कंटिन्यू जायचा का? शाळेत जाय तो. त्याचे मित्र वगैरे कसे होते? ते काही माहिती साहेब. बरं. आणि काय तुम्ही महाराष्ट्र जनतेला काय संदेश देऊ इच्छिताल? तो पोरगा आला पाहिजे बा इथं सुखरूप आमच्या. सुखरूप आला पाहिजे. हो, आणि त्याची आई वडिलांची काय स्थिती आहे आता? ते तर घाबरल्यासारखेच होते ना, रडत राहते ते. रडत राहते. चला ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, नमस्कार. आपलं शुभ नाव? माझं नाव अनिल देशमुख आणि मी रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर. आता आम्ही या तुमच्या क्षेत्रामध्ये इथे आलेलो आहे, स्टार भारत न्यूज 19 ची टीम. हा. तर इथे अंबुलकर म्हणून कार्तिक अंबुलकरची आई आणि त्याचे परिवार इथे उपस्थित आहे. त्यांचं म्हणणं आहे की बा आमचा मुलगा निघून गेलाय. हो, तर ते सत्य 1-2 जाणून घेण्यासाठी आपण याच्या बाजूला असता. काय प्रकरण आहे? प्रकरण काय नाही, आता 2 महिन्यापासून तो इथून निघून गेलेला आहे. काही त्याची कल्पना म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की तो निघून जाईल वगैरे म्हणून. काय प्रॉब्लेम काय झाला काय नाही असं थोडंसं. तर त्याच्यासाठी म्हणजे कसं तर कसं वाटलं नव्हतं की तो जाईल म्हणून. पण आता गेलेला आहे. त्यांनी पण खूप प्रयत्न केले शोधायचा इकडे, पण ते काही अजून काही त्याचा ट्रेस आउट झाला नाही तो. तर आपली काय अपेक्षा, आपण महाराष्ट्राच्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिताल? संपूर्ण भारत आपल्याला बघत आहे. तर नाही, त्यात मुलगा तर मिळालेच पाहिजे, सापडायला पाहिजे तो. त्यासाठी आपण जे काही प्रयत्न पोलीसवाले झाले, तुम्ही सोशल मीडिया वगैरे जे आहे त्यांनी मदत करायला पाहिजे आणि तो मुलगा तिथं ट्रेस आउट झाला पाहिजे. मुलाचा स्वभाव वगैरे कसा होता? ठीक होता, कोऑपरेटिव्ह होता. काही असं काम सांगितलं वगैरे असं आम्ही काही बोललो तर तो ऐकायचा, असं उद्धटपणा नाही किंवा चांगला स्वभावाचा होता. आणि बरोबर. काही त्याला व्यसन वगैरे काही असं म्हणजे त्याची नाही, आता तो संगत वगैरे- 13 वर्षाचा मुलगा, त्याला काय हे असू शकते? ते संगत वगैरे चांगल्या शाळेत वगैरे कंटिन्यू जायचा का? शाळेत जायचा इथे. ठीक. हा. चला ठीक आहे, धन्यवाद. कार्तिक अंबुलकरच्या एरियातल्या लोकांचा आपण परत सहनिशा करत आहे की कार्तिक अंबुलकरची आई आणि वडील जे बोलत आहेत हे कितपत सत्य आहे. परत एकदा आपण या ताईंकडे आलो आहेत. ताई, आपलं शुभ नाव? मीना धारपुरे. मीना धारपुरे. आपण हे कार्तिक अंबुलकर आणि हे यांचा परिवार किती वर्षापासून आपल्या एरियामध्ये राहत आहे? भरपूर वर्ष झाले, 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून 15 वर्ष झाले आणि आणि त्यांना आम्ही खाण्याचा मोठा इथेच झाला. इथेच झालाय. तर तुमची म्हणजे यांचं जे म्हणणं आहे की बा माझा मुलगा असा असा प्रकारे तो गेलेला आहे, हे कितपत सत्य आहे? ते सत्य आहे. ते जे बोलत आहे ते सत्य आहे आणि मुलगा पण चांगला होता. मुलगा त्यांचं चांगला. काहीच झालं नाही. कोणत्या कारणास्तव गेला ते माहिती नाही. पूर्ण घरी काही वाद नाही, वगैरे नाही, असं वाद वगैरे काहीच नाही. त्याला काही रागवणं, आणि- त्याला टॉर्चर करणं असं काही नाही. प्रकार तुमच्या माहितीच पडलं का? नाही. कारण की तुम्ही अगदी त्यांच्या समोर राहत आहे. नाही, आम्हाला माहिती आहे ते काही टॉर्चर वगैरे नाही केलं. आणि काही मुलं करतात तर आईचं एक हे आहेच की मुलाला थोडं रागवणं वगैरे, असं थोडंसं रागवलं वगैरे त्याच्यासाठी निघून नाही जात ना. आणि बरं. मुलगा चांगला होता आणि असं कोणतं व्यसन वगैरे नाही, काही नाही. शाळेत जायचा, रोज माझ्या मुलांसोबत खेळायचा. मुलगा चांगला स्वभाव. चांगला स्वभावाचा होता. चांगला आहे आणि आम्हाला तरी वाटत तो लवकरात लवकर घरी यावं. हो, यावं आणि त्यांची आई वडिलांचं खूप खूप करता आलं. त्याची आई खूप परेशान झाली. माझ्याकडे रोज येऊन बसतात, ते सांगतात, बोलतात. त्याच्यामुळे आम्हालाही चांगलं वाटत नाही. पण त्यांनी पण जिथे असेल तिथे त्यांनी यावं आणि ज्याला कोणाला दिसेल त्यांनी संपर्क करावा. संपूर्ण भारताची जनता आणि प्रेक्षक तुम्हाला बघत आहे, सगळे महाराष्ट्राचे सगळे लोक तुम्हाला बघत आहे. तर आपण सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकाला आपण काय मेसेज किंवा संदेश देऊ इच्छाल? संदेश म्हणजे हाच की जो कोणाला हा मुलगा दिसत असेल तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांशी संपर्क करावा आणि त्यांचा मुलगा घरी लवकर यावा. चल ठीक आहे, धन्यवाद. मी स्टार भारत न्यूज 19 अंकुश दाखोरे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू हा मेसेज सगळ्या भारतामध्ये पसरला पाहिजे आणि तुमचं जे बाळ आहे
ते बाळ तुमचं परत घरी आलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि संपूर्ण आमची स्टार भारत टीम तुमच्या मदतीला नेहमी उपस्थित राहील. धन्यवाद. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.